धरणाच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे। धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून आता 54,400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। पैनगंगा नदीपात्रात आता विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय। धरणाच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे। अनेक नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे। मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 54,400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग आता पैनगंगा नदीपात्रात करण्यात येतोय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। हिंगोली आणि जे यवतमाळ जिल्ह्यात शिवार असलेलं जे इसापूर धरण आहे हे जवळपास धरण 98% भरलेलं आहे। या धरणाचे आता 13 दरवाजे सोडण्यात आलेले, त्यामुळे हे संपूर्ण पाण्याचा विसर्ग जे आहे ते पैनगंगा नदी पात्रात सुरू आहे। बघू शकता की हा मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा येथील पैनगंगा नदी पूल आहे। जिल्ह्यातील 3ही धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। येलदरी असो, सिद्धेश्वर असो आणि या इसापूर असो, या धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झालेली आहे। आणि इसापूर धरणाचे सध्या 13 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत। जवळपास 54,400 क्युसेसने पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे या जे यवतमाळ हिंगोली जे रस्ते जे महामार्गावरील जे पुलावरून पाणी जात असल्यामुळे येथील संपूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे। बघू शकता की या परिसरामध्ये पैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि संपूर्ण या नदीला पूर आल्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि यामुळे संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आणि यामुळे आता विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली।